93 सोयाबीनच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर जवळपास 3 दिवस झाले, मस्त खूपच चांगला पाऊस चालू होता. तुमच्या इकडे सुद्धा असेल आणि आमच्या इकडे सुद्धा होता. तर अजून शेत पूर्णपणे वल्ले आहेत. मी तुम्हाला मागच्या कॅमेरा म्हणजे मी बाजूला झाल्यानंतर दाखवणारच आहे. तर आता सध्या तुम्ही पाहू शकता की शेतामध्ये आपण 93 सोयाबीन ही कशी लागवड केली आहे, जी की फट्टा पद्धत पेरलेली आहे. आपण मागच्या वर्षी पंचगंगाची सोयाबीन फट्टा पद्धत पेरली, त्याचप्रमाणे यंदासुद्धा आपण फट्टा पद्धत 93 सोयाबीन पेरलेली आहे. तर सोयाबीनमध्ये आपण पेरणीनंतर पेरतो तर 1 तास बाद केलेला आहे आणि 2 तास ठेवलेले आहेत. तर खूपच मस्त सोयाबीन ही आत्तापर्यंत झालेली आहे. तर मी तुम्हाला पूर्ण रिव्ह्यूसुद्धा देतो, तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. आता मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने पूर्ण दाखवून देतो. तर आता तुम्ही पाहू शकता मी सोयाबीनच्या बाजूला झालेलो आहे. तर हे आपण फट्टा पद्धत पेरलेलं आहे. मी थोडासा आजूबाजूला होतो आणि तुम्हाला पूर्णपणे दाखवून देतो. तर सोयाबीन तर सध्याच्या टायमाला खूपच मस्त जमलेली आहे. तसंसुद्धा आपल्याला जवळपास आपण दरवर्षी सोयाबीन पेरतो 93 तारा आपल्याला 8, 9 आणि 10 या 3 कॅटेगरीमध्ये या सोयाबीनला आपल्याला उतार येतो. तर आता ही फट्टा पद्धत आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी तुम्हाला सोयाबीनला उतार कसा येणार हे पूर्णपणे दाखवणार आहे. तर या सोयाबीनला कसा उतार येणार हे आपण पाहणार आहे. तर उताराच्या टायमाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जो काही समोर मी व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर पाहू शकता इथे आता फट्टा पद्धत सोयाबीन आहे, तरी पण पूर्णपणे रान झाकलेलं आहे. तर मित्रांनो, सोयाबीन कशी काय आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि तसेच जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा, म्हणजे त्यांनासुद्धा माहिती होऊन जाईल की 93 सोयाबीन फट्टा पद्धत पेरल्याने कसा काय उतार येतो. तसं उतार आल्याच्या नंतर आपण पाहणारच आहे आणि तुम्हाला मी यूट्यूबवरसुद्धा सांगणार आहे की या सोयाबीनला किती उतार आला. तर मी तुम्हाला पूर्णपणे आता सोयाबीन दाखवून दिलेली आहे. तर सोयाबीन कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा. चांगली वाटली तर व्हिडिओला एक लाईक करा. आपण भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.